कथा कदाचित काल्पनिक असेल पण त्याच्यातला संदेश महत्वाचा आहे की जंगलामध्ये चरायला गेल्याच्या नंतर ती 400 ची संख्या जेव्हा 1000 होईल, हे सगळे पशुधन जेव्हा धष्टपुष्ट होतील, तेव्हा तू माझ्याकडे ये आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुला नंतर तुझं जे ज्ञान प्राप्ती आहे ती ज्ञान प्राप्ती तुला करून द्यायला लागेल. तो गुरुच्या आज्ञाप्रमाणे म्हणतो आणि सगळं जे पशुधन आहे, गोधन आहे, ते गोधन तो घेऊन जायला लागतो. हळूहळू वर्षामागून दिवसामागून दिवस जातात, वर्ष जातात आणि ती 400 ची संख्या कधी 1000 होते ही त्याला कळत नाही. 1000 झाल्याच्या नंतर त्यातलाच एक वृषभ, त्याला वायुदेव असं नाव दिलेलं आहे, तो वृषभ मनुष्य रूपानं त्याला सांगायला लागतो की हे सत्यकामा, मी वायुदेव असून तुला एक गोष्ट सांगतो की 400 ची तुझी संख्या आता 1000 झालेली आहे, आम्ही सगळे धष्टपुष्ट झालेलो आहे, तुझं काम संपलेलं आहे, तू आता काय कर, हे सगळं गोधन आश्रमामध्ये घेऊन परत जा. आणि मग परत जाण्यासाठी जेव्हा तो निघतो तेव्हा त्यानं त्या 4 वर्षामध्ये गाई गुरांची मनोभावी सेवा केलेली असते आणि परत जाताना त्याचे 4 ठिकाणी 4 मुक्काम पडतात. 4 ठिकाणी 4 मुक्कामामध्ये त्याला पृथ्वी, आप, तेज, वायू किंवा अग्नी, सूर्य, चंद्र आणि वीज वेगवेगळ्या घटकाकडून संदेश मिळालेले आहे. एका मुक्कामामध्ये तो ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करतो, अग्निदेवता प्रसन्न होते आणि अग्निदेवता विश्वाचं आणि ईश्वराच्या संदर्भातलं एकत्वाच्या संदर्भातली माहिती सांगायला लागतं. हंस नावाचा एका जलाशयाच्या काठावरती जेव्हा त्याचा मुक्काम पडतो तेव्हा हंस सुद्धा त्याला ईश्वरीय तत्व कशात सामावलेलं आहे त्याबद्दलची माहिती सांगायला लागतं. त्यानंतर अग्नी न दिलेलं उत्तरही त्याच पद्धतीचं असतं आणि शेवटचं उत्तर जलमग मृग द्यायला लागतो. त्या चौघांनी दिलेली उत्तरं ऐकून त्याच्या असं लक्षात येतं की निसर्गाच्या सहवासात गेल्याच्या नंतर आपण पूर्ण ज्ञानी बनू शकतो. असा पूर्ण ज्ञानी झालेला सत्यकाम जावाल जेव्हा 5व्या दिवशी गुरुच्या समोर जातो तेव्हा गुरु आश्चर्यानं प्रफुल्लित होतात आणि तेव्हा ते त्याला सांगायला लागतात की सत्यकामा, आज तू पूर्णतः परिपूर्ण ज्ञानी बनलेला आहेस आणि परिपूर्ण ज्ञानी बनलेला तू ईश्वराच्या बरोबरीचा झालेला आहेस, तो ईश्वर. मग त्या ईश्वराचं महत्व सांगण्यासाठी ईश्वर सगळीकडे आहे. म्हणजे एक कुसुमाग्रजांची कविता आहे खूप छान सुंदर. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिराकडून तेजाकडे प्रभूने अमुच्या जीवना. आपलं जीवन तिमिर अंधारकारमय आहे, ते प्रकाशाकडे घेऊन जायचं आणि प्रकाशाकडे घेऊन जाणारं हे जीवन किंवा प्रकाशमान करणारं हे जे जीवन आहे ते जीवन व्हावं यासाठी तू कुठं आहेस तर सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यात तू, सर्वात तू, वसतोस तू. म्हणजे सर्वव्यापी असणारा हा ईश्वर किंवा सर्वव्यापी असणाऱ्या या ईश्वराच्या संदर्भात हे सगळे भाग त्या सत्यकाम जांबालीला मिळायला लागतात. हे सगळे आपल्यालाही मिळावेत, संत साहित्याचं वाचन करून ते मिळावेत. ते मिळण्यासाठी एका लेखामध्ये एका व्यक्तीनं असं विधान केलेलं आहे की क्रांतीच्या संदर्भातले 2 मार्ग आहेत. क्रांती जर व्हायची असेल जगामध्ये तर त्याचे 2 मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग बंदुकीच्या नळीतून जातो. तो बंदुकीच्या नळीतून जाणारा मार्ग त्या संदर्भात बोलत असताना मावो असं म्हणालेलं आहे, गुलामी संपवायची असेल तर शोषकांना बंदुकीच्या नळीसमोर उभे करा, बटन किंवा ट्रिगर दाबा, त्यांच्या रक्तातून जाणारा जो मार्ग असेल तो कशाचा असेल, क्रांतीचा असेल. शोषकांच्या रक्तातून जाणारा मार्ग क्रांतीचा असेल पण तो हिंसेचा आहे. आणि दुसरा मार्ग त्यांना सांगितलेला आहे, तो दुसरा मार्ग आहे तुकोबाचे शब्द. हे शब्द मेंदूत घुसायला हवे. तुकोबाचे शब्द मेंदूत घुसलेला माणूसही क्रांतीची मशाल फिरवू शकतो. ती क्रांतीची मशाल फिरवण्याची ताकद आपल्याला मिळावी. संतांनी जे जे सांगितलेलं आहे, म्हणजे सगळ्या संतांनी पर्यावरणाच्या संदर्भात जरी बोलत असले, आपल्याला सावतामाळ्याचा एक अभंग परिचित आहे सगळ्यांना की कांदा मुळा भाजी अवघी मोठं नाडा विहीर दूर अवघी विठाई माझी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा असं म्हणता येते. म्हणजे मी ज्याच्या सहवासात राहतो त्या सगळ्यामध्ये विठ्ठल आहे. म्हणजे सुरुवातीला सांगितलं सर्वांमध्ये तो आहे, तो सर्वांमध्ये राहावा आणि ते येण्याचं एक धाडस या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्राप्त हो ही एक सदिच्छा व्यक्त करतो. बाबुराव बागुलांनी खूप छान एक मत व्यक्त केलेलं, कदाचित ते या सगळ्या समारोपाला संयुक्तिक नाही पण महत्वाचं आहे. ते तुकोबाच्या संदर्भाला आहे. ज्याने चूक केली इथे जन्म घेण्याची त्याने ती सुधारली पाहिजे. भीषण युद्ध करून अथवा देशांतर करून, अरे ती माझी बंदूक तरी द्या, नाहीतर ती तुक्याची विना तरी द्या, गावी जाईन म्हणतो आणि क्रांतीचं गीत गाईन म्हणतो. असं तुकोबाच्या विनेमधून बाहेर पडणारं क्रांतीचं गीत आपल्या सर्वांना या 4 दिवसातून प्राप्त हो. आपल्यामधला जो सगळा जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड बाहेर पडून संत साहित्य आणि त्यातून आलेलं जे थोडक्यात मला आवलेलं किंवा मी वाचलेलं 2 दिवसातलं पर्यावरण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यावरणाच्या संदर्भानं जे जे सगळे आहेत म्हणजे
पर्यावरणाच्या संदर्भाने असणारे हवा असेल, पाणी असेल, त्यानंतर इतर जे जमीन असेल, आता जमिनीचंही प्रदूषण दिवसेंदिवस होत चाललेलं आहे, ते होऊ नये आणि अधिकच चांगलं काही करता येईल ते करावं ही सदिच्छा देतो आणि थांबतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं. काही मुलं